होतो मी रायगड जिल्ह्यात आलोय ऋषिकेश पवार. तर शिष्टमंडळ मी 4 फेब्रुवारी शिष्टमंडळामध्ये होतो. 14 शिष्टमंडळ त्याचा पण मी वार्ता ऐकली. कंटिन्यू ठेवलं तर जेव्हा कायद्याच्या प्रोसिजर आहेत त्याच्यामध्ये तुम्हाला असं शासनामध्ये घेता येत नाही. तर माझं एवढंच म्हणणं आहे सर, आम्ही ज्या डिपार्टमेंटमधून लागलोय त्या डिपार्टमेंटचं नाव आहे जिल्हा कौशल्य रोजगार उद्योजकता आणि नाविन्यता. आम्हाला असं कौशल्य दिलं एवढं सगळ्यांना, पण कौशल्य दिल्यानंतर रोजगार दिला पाहिजे. त्या डिपार्टमेंटचं नावच तसं आहे, जिल्हा आणि कौशल्य दिल्यानंतर रोजगार दिलं पाहिजे. तर त्या रोजगारमध्ये त्या डिपार्टमेंटला खात्याला अनुदान टाकून ते तिथे आम्हाला या सर्व लोकांना रोजगार देऊ शकतात. हा एक टेक्निकल विषय. जर आम्हाला सगळ्या शिष्टमंडळाला समजवलं जात आहे, शिष्टमंडळाला आमच्या समजवलं जातं की तुम्हाला कायद्यात तरतुदी आहेत, एक राज्य शिष्टाचार आहे की तुम्हाला नोकरीमध्ये घेऊ शकत नाही डायरेक्ट. ऍज अ तुम्हाला ट्रेनिंग म्हणून स्टायपंड दिलं जाते. पण ऍज अ ट्रेनिंग म्हणून स्टायपंड दिलं जात आहे. आम्हाला म्हणतात की तुम्ही गव्हर्नमेंट आस्थापनेमध्ये तुम्ही एक्सपिरियन्स घ्या आणि प्रायव्हेटमध्ये जॉबला घ्या. तर असं होऊच शकत नाही. जर एखाद्याला जर आपण इलेक्ट्रिकलचं नॉलेज देतो आणि तुम्ही म्हणता मेकॅनिकलमध्ये जॉबला जा, तर हे शक्यच नाही. टेक्निकल विषय सर असा आहे की आपण एक्सपिरियन्स एका ठिकाणी घेतो आणि नोकरी दुसऱ्या ठिकाणी मागतो, ते होऊच शकत नाही. आणि मार्केट कंडिशन आपण काहीच करू शकत नाही. आणि आपला जो बाबासाहेबांनी घटनेमध्ये जे कलम तरतूद केलेली आहे, जो विभाग हा 1949 पासून आपला तयार झालेला आहे. जे पूर्वीपासून ह्या विभागातल्या नोकऱ्या लागत होत्या, जशी जिल्हाबंदी उठली तशा सरळ सेवा बाकीच्या गोष्टी ज्या आहेत त्या सुरू झाल्या आणि त्यानंतर ह्या डिपार्टमेंटमधनं लोक घेण्याचं बंद झालं. तर त्या हिशोबाने मी आता एवढं म्हणजे ते डिपार्टमेंटचं आपलं महत्वच आहे. हेडिंगच आहे जिल्हा कौशल्य आम्हाला भेटलंय. आता आम्ही फक्त रोजगारासाठी इथे बसतोय सर्वजण. फक्त रोजगार